नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. आपलं ॲप्लिकेशन जर रिन्यूअल करायचं असेल, तर आपल्या घरी बसून किंवा आपल्या मोबाईलमधून कसं रिन्यूअल करायचं ॲप्लिकेशन, ते लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण लाईव्ह आपलं कार्ड आहे ते कार्ड कसं आहोत. तर बघा, वेबसाईट ओपन केल्यानंतर ही वेबसाईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला बांधकाम कामगारांचं वेबसाईट तुम्हाला दिसणार आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. आता आपल्याला खाली क्रॉस करायचं आहे. या ठिकाणी भरपूर ऑप्शन देण्यात आले. बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण करणे, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लोडिंग घेणार आहे. मित्रांनो, वेबसाईट लोडिंग घेत आहे. तर या ठिकाणी काय करायचं, तुमच्याकडे जो कार्ड दिला आहे, बांधकाम कामगाराचा जो कार्ड दिला आहे, त्या ठिकाणी MH09068000 असं त्या ठिकाणी नंबर देण्यात आला आहे. ते नंबर आपल्याला ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर बघा, सिलेक्ट ॲक्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे दोन ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला, न्यू रिन्युअल आणि अपडेट रिन्युअल. तर तुम्हाला काय करायचं, न्यू असेल किंवा अपडेट असेल तर आपण न्यू रिन्युअल या ऑप्शनवरती क्लिक करू. तुमचं जर अपडेट करायचं असेल तर अपडेट तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून न्यू रिन्युअल या ऑप्शनवरती क्लिक करून दाखवतो. या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर काय आहे तुमच्या कार्डवरती दिला आहे, तो कार्ड नंबर या ठिकाणी तुम्ही फिलअप करायचा. बघा, MH09068006 असं कार्ड नंबर दिला असेल, तो कार्ड नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगारांचं सर्व तुमचं या ठिकाणी डिटेल दिसेल. तुमचं नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख असं दिसणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्व काहीच चेंज करायची गरज नाही. फक्त तुम्हाला रिन्युअल करायचं आहे. तर तुम्ही काय करायचं, या ठिकाणी डिटेल ऑफ द 19 डे वर्किंग सर्टिफिकेट म्हणजे 90 दिवसाचं कामकाजाचं दाखल्याचे तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तर कामाचे स्वरूप काय आहे, कामगारांचं कामाचं स्वरूप तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सर्व ऑप्शन दिले जाणार. ऑल टाईप्स ऑफ हेल्पर, मन्सून वर्क, सेंटरिंग वर्कर, स्लॅब वर्कर, फ्लोरिंग, प्लंबर, कार्पेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फ्लेस सीलर वर्कर, ग्लास वर्कर असे भरपूर ऑप्शन देण्यात आले. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये काम करत आहेत, बांधकाम काम करत असेल तर तुम्ही या ठिकाणी स्लॅब वर्कर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर मी स्लॅब वर्कर ऑप्शन सिलेक्ट केला आहे. नंतर टाईप्स ऑफ इश्यू, जारी करण्याचा प्रकार काय आहे तुमचा, तर या सिम्बॉलवरती क्लिक करायचं आहे. कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपर, ग्रामसेवक, पर्सनल विथ ऑथोराइज बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड म्युन्सिपल कौन्सिल. नंतर आपल्याला पर्सनल ऑथोराइज बाय एनी अदर गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट अथॉरिटी, नाका कामगार. तर याच्यात आपल्याला आपल्याला जो जारी करणारा प्रकार काय कोणता असेल, कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर मी ग्रामसेवक हा ऑप्शन सिलेक्ट करतो, सोपा. ग्रामसेवक ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर डिस्पॅच नंबर, जावक क्रमांक या ठिकाणी फिलअप करायचं आहे. जावक क्रमांक तुमच्याकडे सर्टिफिकेट दिलं असेल तर तो सर्टिफिकेटवरती जो जावक क्रमांक असतो तो या ठिकाणी फिलअप करायचा. नसेल तर काय करायचं, आपल्या कार्डवरती जो शेवटचं जे डिजिट दिलं आहे 16155 असं डिजिट दिलं आहे 5, ते डिजिट या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि या बॉक्सवरती क्लिक करायचं. आपल्याला जावक दिनांक आपल्याला सिलेक्ट करायचं. तर जी तारीख दिली आहे ती तारीख आपल्याला त्या जावक क्रमांकावरती ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंतर खाली एक नोट देण्यात आलं आहे, कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. तर आपल्याला पडताळणीसाठी कोणत्या या ठिकाणी सेंट्रल आपल्याला व्हिजिट फॉर व्हेरिफिकेशन करायचं आहे. पडताळणीसाठी तालुका केंद्र, तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती बघा, हा या ठिकाणी सिम्बॉल दिसतंय. तर आपलं या ठिकाणी काय करणार आहे, आपण हे सर्व जर फिलअप केलं तर या ठिकाणी ऑटोमॅटिक आपल्याला आपला तालुका या ठिकाणी दिसणार आहे, तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर डॉक्युमेंट रिक्वायर मॅक्झिमम फाईल साईज 2 MB, फाईल टाईप्स PDF स्वरूपामध्ये किंवा JPG फाईलमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला 90 डे वर्किंग सर्टिफिकेट, आपल्याला 90 दिवसाचं कामाचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करून द्यायचं. म्हणजे 2 MB मध्ये कन्वर्ट करायचं, PDF फाईलमध्ये किंवा JPG मध्ये कन्वर्ट करून या ऑप्शन चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि आपलं जो सर्टिफिकेट दिला आहे तो सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करून द्यायचा आहे. नंतर खाली प्रतिज्ञापत्र आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा देण्यात आलं आहे. तर तुम्हाला काय करायचं, हे सर्व रीड करून घ्यायचं, या बॉक्सवरती टिक
टिक करून द्यायचं आहे. मी तुम्हाला रीड करून दाखवतो. मी याद्वारे असं जाहीर करते की वरील सर्व माहिती माझी वैयक्तिक माहिती व समजुतीनुसार खरी आहे. दिलेली माहिती खोटी आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेत पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे. हे आपल्याला या ठिकाणी सूचना देण्यात येणार आहेत. आता हे रेड का दाखवत आहे, कारण मी तुम्हाला सर्व काही फिलअप करून दाखवलं नाही. फक्त तुम्हाला एक्झाम्पल दिलं की कसं फिलअप करायचं आहे आणि त्याच पद्धतीने फिलअप करायचं आहे. तर हे रेड तुम्हाला दिसणार नाही. जर तुमचं एखाद्या ठिकाणी सुटलं असेल, त्या ठिकाणी तुम्ही फिलअप केलं नसेल, तर या रेड डॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी खाली दिसणार आहे. आणखी तुम्ही क्रॉस करायचं आहे ॲप्लिकेशन आणि ते ॲप्लिकेशन बघून घ्यायचं, रेक्टिफाय करून घ्यायचं आणि फायनली काय करायचं आहे, तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं बांधकाम कामगारांचा जो कार्ड आपल्याला मिळाला आहे, तो कार्ड आपलं काय झालं या ठिकाणी रिन्यूअल झालं आहे. म्हणजे पुढचं जे आपल्याला योजनेमध्ये आपल्याला जे किट्स मिळणार आहेत, ती किट्ससाठी आपण पात्र झालो आहोत. नंतर आपल्याला स्लॉट बुकिंग करायचं आहे. स्लॉट बुकिंग कसं करायचं ते व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. मी तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.